नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी महत्त्वाचे असणारे 25 प्रश्नाचं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील काही प्रश्न आणि चालू घडामोडीवरती आधारित महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 100 व्हिडिओज आपण या चॅनलवरती घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, गोल्डन सिटी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, गोल्डन सिटी म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? तर जैसलमेर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण जैसलमेर या शहराला गोल्डन सिटी म्हणतात. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहा, जयपूर हे जे शहर आहे याला गुलाबी शहर म्हणजे पिंक सिटी आणि राजवाड्यांचे शहर म्हणतात. जोधपूर जे आहे त्याला ब्लू सिटी आणि सन सिटी म्हणतात. उदयपूर जे आहे ते तलावांचे शहर आणि पांढरे सिटी म्हणजे व्हाईट सिटी त्याला म्हणतात. आणि जैसलमेरला गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषदेची सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी ठरते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. तर जी आपली लोकसभा आहे तर लोकसभेला केंद्रीय मंत्री परिषद जी आहे ती उत्तरदायी असते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी असे कोणते शास्त्रज्ञ आहेत ज्यांना 2 क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यापूर्वी यांच्यावरती असा एकही प्रश्न विचारला नाही, पण ते जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात येतात. तर लक्षात ठेवायचंय पर्याय क्रमांक 4. तर मेरी क्युरी ह्या जे शास्त्रज्ञ आहेत तर यांना 2 क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक जे आहे ती मिळालेलं आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांना फिजिक्समध्ये सुद्धा मिळालं होतं. पहा, फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्हीही क्षेत्रामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक जे आहे ते मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर रघुनाथ कुलकर्णी यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? या ठिकाणी एक पूर्ण नाव दिलेलं आहे, हरिहर रघुनाथ कुलकर्णी. यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पहा, पर्याय क्रमांक 1. तर कुंज विहारी या नावानं ओळखलं जातं हरिहर रघुनाथ कुलकर्णी यांना. पहा, या ठिकाणी आपण महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं पाहत आहोत. कुंज विहारी यांचं पूर्ण नाव काय आहे? तर हरिहर रघुनाथ कुलकर्णी. दासोपंत दासोपंत दिगंबर देशपांडे. रघुनाथ पंडित यांना रघुनाथ चंदावरकर. आणि छोटे गंधर्व कोण आहेत? तर सौदागर नागनाथ गोरे. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 1 कुंज विहारी. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पूर्व किनारी भागात नोव्हेंबर महिन्यात डॅश या पावसापासून पाऊस पडतो, या वाऱ्यापासून पाऊस पडतो. म्हणजे भारताचा जो पूर्व किनारी भाग आहे तर त्या भागामध्ये नोव्हेंबर महिन्यात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडत असतो? तर त्या ठिकाणी पडतो ऑप्शन क्रमांक 2. तर ईशान्य मान्सून वारे जे आहेत या वाऱ्यापासून नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हे जे काही महत्त्वाचे आपण 25 प्रश्न घेत आहेत ना, तर यातील काही प्रश्न आपल्याला जशास तसे स्टेट बोर्डच्या पुस्तकातील घेतलेले आहे. कारण की हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंच्या प्रयत्नांचे फळ म्हणून ताराबाई शिंदे यांनी डॅश हा ग्रंथ यावर्षी लिहिला. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. 2 प्रश्न म्हणजे की पहिला प्रश्न काय आहे आणि दुसरा प्रश्न काय आहे समजावून घ्या. तर या ठिकाणी आपण महात्मा फुले यांचं तात्पुरतं थोडंसं बाजूला ठेवूया. तर ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर हा जो ग्रंथ आहे पण कशाच्या बाबतीत लिहिला आहे? की महात्मा फुलेंच्या प्रयत्नांचं यश म्हणून ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे. पण तो कोणत्या वर्षी लिहिलेला आहे? पहा, 1882 या वर्षी. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 1. म्हणजे आपल्याला या प्रश्नावरती कसे विचारले जातात प्रश्न, की ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? त्याचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना आणि तो कधी लिहिला? तर तो लिहिला आहे पहा 1882 मध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 7वा आहे, भारताचे पंतप्रधान होणारे दक्षिण भारतातील पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? आत्तापर्यंत जेवढे काही भारताचे पंतप्रधान झालेले आहेत त्यांची आपण एक लिस्ट बनवलेली आहे आणि ती लिस्ट तुम्हाला मी PDF द्वारे दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की भारताचे पंतप्रधान होणारे दक्षिण भारतातील म्हणजे काय, तर साऊथ इंडिया जे आहे यामधील पहिली व्यक्ती कोण आहे जी की भारताचं पंतप्रधान होती? तर ते होते पर्याय क्रमांक 2, तर PV नरसिंह राव हे जे आहेत हे साऊथ इंडियामधील असे पहिले व्यक्ती होते की जे भारताचे पंतप्रधान झालेले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, 4 रस्ते एकत्र येतात त्या जागेला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 तर चौक. आपण लक्षात ठेवायचे, चौक कशासाठी म्हणतो की ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र भेटतात आणि ते जे मध्य ठिकाण असतं तो असतो चौक. तर या ठिकाणी पाऊलवाट जी आहे, पाऊलवाट काय असते पहा, फक्त माणसाला पायी चालता येईल एवढी अरुंद वाट असते ती असते पाऊलवाट. त्यानंतर चावडी काय असतं, तर चावडी असतं की गावाच्या कामकाजाची जागा. आणि चाकोरी काय असतं, तर गाडीच्या चाकामुळे रस्त्यावर पडलेली धुळीतील जी वाट आहे तिला चाकोरी म्हटलं जातं किंवा कधी कधी त्याला चकोरी देखील असं म्हटलं जातं. आणि चौक म्हणजे काय आहे, तर 4 रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ती जागा. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला? तर लाला लजपतराय यांचा मृत्यू कधी झाला होता, तर ते एका कमिशनच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते. तर त्या आंदोलनामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण ते कमिशन कोणतं होतं? लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर ते कमिशन होतं सायमन कमिशन. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण सायमन कमिशनच्या विरोधामध्ये ते एक निदर्शन करत होते किंवा एक आंदोलन करत होते. तर त्यामध्ये लाठीचार्ज झाला आणि त्यांचा मृत्यू झाला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गव्हर्नर जनरल डॅश यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी 1829 मध्ये एक कायदा तयार केला होता. हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. कारण या कायद्याशी संबंधित आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात. असा कोणता गव्हर्नर जनरल होता की त्यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी 1829 या वर्षी कायदा केला? तर तो कायदा करणारे होते ऑप्शन क्रमांक 4 विल्यम बेंटिक हे जे आहेत हे असे गव्हर्नर जनरल होते की त्यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी वर्ष आहे 1829, तर या काळामध्ये एक कायदा केला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अमर सेहरावत हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीमध्ये जे काही लेटेस्ट खेळाडू असतात, लेटेस्ट खेळाडू म्हणजे काय की ज्या खेळाडूने नुकतंच एखादं पदक जिंकलेलं असेल किंवा एखादी स्पर्धा जिंकलेली असेल तर आपल्याला त्या खेळाडूवरती नेहमी प्रश्न विचारला जातो. कधी कधी विचारतात की तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, किंवा प्रश्न कधी कधी विचारतात की खेळ देतात आणि त्याच्या संबंधित खेळाडू देतात. तसाच हा एक प्रश्न आहे की अमन सेहरावत हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडित आहे? तर त्यांचा खेळ आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. आपल्याला भालाफेकवरती 2022-23 ला प्रश्न विचारण्यात आले होते पहा. तर भालाफेक या खेळाशी नीरज चोप्रा हा खेळाडू संबंधित आहे. या ठिकाणी नेमबाजीसाठी पहा, स्वप्नील कुसाळे हे देखील यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. स्वप्नील कुसाळे हे नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी ही भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीत लिहिली जाते? मराठी भाषा लिहिण्याची लिपी जी आहे ही कोणती आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचे, लिपी आणि भाषा वेगवेगळा आहे. तर मराठी भाषा जी आहे तर ही देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट पहा, मराठी भाषा हिंदी, संस्कृत, बंगाली, पाली, कोकणी, संथाली आणि गुजराती या ज्या भाषा आहेत ह्या देवनागरी या लिपीमध्ये लिहिल्या जातात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी यासाठी कोणती राजकीय संघटना कार्यरत होती? या ठिकाणी आपल्याला डबल प्रश्न विचारलेला आहे. डबल प्रश्न म्हणजे कसा आहे, राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचं केंद्र बनावी अशी कोणती राजकीय संघटना काम करत होती, म्हणजेच कार्यरत होती? तर ती जी संघटना होती तिचं नाव आहे पर्याय क्रमांक 4 इंडियन असोसिएशन ही संस्था कार्यरत होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क हे खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत? या ठिकाणी आपल्याला मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क यांच्याविषयी थोडासा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, की भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत हक्क आहेत, तर ते हक्क भारत देशाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? तर तो देश आहे पहा, पर्याय क्रमांक 2, तर अमेरिका म्हणजेच काय, तर USA या देशाकडून भारताने मूलभूत हक्क जे आहेत ते घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये जीएसटी परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे? पहा, जीएसटी परिषद ही जी आहे, तर ही घटना दुरुस्तीच्या कोणत्या कायद्याद्वारे स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे, किंवा कोणती घटना दुरुस्ती होती? तर ती घटना दुरुस्ती आहे पहा, 101वी जी घटना दुरुस्ती आहे, की त्या दुरुस्तीमध्ये जीएसटी परिषद जी आहे ती स्थापन करण्याची तरतूद केली. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणाची विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, करंट अफेअर्स 2024 वरचा इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने विकसित भारत अभियान जे आहे या कार्यक्रमासाठी कोणाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर ते व्यक्तिमत्व आहे पहा, अमिताभ शहा यांची निवड करण्यात आलेली आहे पहा, विकसित भारत अभियानाच्या ब्रँड अँबॅसिडरपदी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ खालीलपैकी कोणता आहे? हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त 2 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नावरती थोडंसं लक्ष ठेवा. आपल्याला राज्य प्राणी हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्राचा? तर तो आहे शेकरू. आणि हा जो प्राणी आहे हा पुणे जिल्ह्यातील जे अभयारण्य आहे भीमाशंकर त्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पण या ठिकाणी आपल्याला राज्य खेळ विचारला आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, तर तो आहे कबड्डी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन ज्या ठिकाणी येते तेव्हा कोणता अलंकार तयार होतो? या ठिकाणी मराठी व्याकरणावरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, तो म्हणजे आहे अलंकार. तर आपण मराठी व्याकरणावरती लवकरच एक सिरीज सुरू करणार आहोत, आणि ती सिरीज जी असणार आहे तर ती 32 धड्यांवरती म्हणजे 32 स्वाध्याय आपण त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी तशीच आपल्याला एक व्याख्या आहे. व्याख्या परत एक वेळा पहा, उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत म्हणजे ती वेगळी नाहीत असं वर्णन ज्या ठिकाणी दिसून येतं तेव्हा तो कोणता अलंकार होतो? तर तेव्हा तो होतो पर्याय क्रमांक 4, तर रूपक अलंकार. व्याख्या परत एक वेळा पहा, रूपक अलंकार म्हणजे काय आहे? जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नसून ते अगदी एकरूप आहेत असं ज्या ठिकाणी दाखवलं जातं तेव्हा तो रूपक अलंकार होतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, रामवेश हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लोकप्रिय आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, रामवेश हा जो आहे हा एक लोकनृत्य प्रकार आहे, तर हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर ते राज्य आहे पहा, पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये राज्य आणि त्या राज्याचा लोकनृत्य प्रकार कोणता आहे यावर आपण प्रश्न घेतलेले होते. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या राज्य सरकारने नक्षत्र सभा या नावाने पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम आयोजित केला होता? पहा, नक्षत्र सभा या नावाने पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम जो आहे तो कोणत्या राज्याने आयोजित केला किंवा कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला? मित्रांनो, 2024च्या करंट अफेअर्समधील इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे, आणि ते राज्य आहे पर्याय क्रमांक 1, तर उत्तराखंड. UK म्हणतो उत्तराखंड या राज्य सरकारने नक्षत्र सभा या नावानं पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एक पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना दिशा बदलण्याचा गुणधर्म म्हणजे डॅश होय? या ठिकाणी आपल्याला सर्वात सोपा प्रश्न आहे की जो आपल्याला 7वीच्या विज्ञानामध्ये देण्यात आलेला आहे. तर हा जो आहे ही एक व्याख्या विचारलेली आहे गुणधर्माविषयी. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2, तर त्याला अपस्करण असं म्हटलं जातं. अपस्करण म्हणजे काय? व्याख्या पहा, एक पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना दिशा बदलण्याचा जो गुणधर्म आहे त्याला म्हणतात पहा अपस्करण. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखले जाते? असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगा ज्या आहेत तर त्यांना तोरणमाळचे डोंगर म्हणून ओळखतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर नंदुरबार हे जे जिल्हा आहे, कोणता? नंदुरबार. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रत्येक प्रश्न नोट करत घेऊन चला किंवा आपण PDF जी आहे ती जशास तशी डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला देऊन टाकतो त्याला. सातपुडा पर्वत रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून कोणत्या जिल्ह्यामध्ये ओळखले जाते? पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? आपल्याला या ठिकाणी एक अव्ययाचा प्रकार दिलेला आहे आणि कोणत्या शब्दाचा दिलेला आहे तर ते आहे पहा पेक्षा या शब्दाला. वाक्य पहा, पैशापेक्षा माणूस मोठा. तर हा पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर त्या ठिकाणी दाखवलेला आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर तुलनावाचक असणार आहे. या ठिकाणी शब्दयोगी अव्यय पहा, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असणारा जो काही संबंध आहे तो दर्शविणारा जो अविकारी शब्द असतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला लागून येतात. आणि तुलनावाचक मध्ये पेक्षा, तर, मध्ये आणि परीस हे जर असतील तर त्या ठिकाणी तुलनावाचक असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सायमन जॉन्सन यांना 2024 नोबेल पारितोषिक जाहीर झाला आहे. तो खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत पहा, ज्यांचं नाव आहे सायमन जॉन्सन. यांना 2024 या वर्षाचा नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे. पण ते खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित व्यक्तिमत्व आहे? तर ते आहेत पर्याय क्रमांक 1. तर अर्थशास्त्राशी संबंधित व्यक्ती आहेत पहा सायमन जॉन्सन आणि यांना 2024चा नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या आपल्याला 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्याला सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.